नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. लास्ट लेक्चर मध्ये आपण हायड्रोजनची डिग्री बघितली होती, प्रायमरी, सेकंडरी आणि 3 डिग्री. तर आज आपल्याला पाहायचं आहे काही विनायलिक आणि अलायलिक कार्बन म्हणून क्वेश्चन्स येतात, तर त्याच्या रिलेटेड आपल्याला आज इन्फॉर्मेशन पाहायची आहे. ठीक आहे, तर दोन गोष्टी आपल्याला पाहायचे, अलायलिक कार्बन काय असतो आणि एक विनायलिक कार्बन काय असतो. ठीक आहे, तर सगळ्यात पहिले पाहूया आपला विनायलिक कार्बन. ठीक आहे, आणि दुसरा आहे आपला अलायलिक कार्बन. आता बघा, जनरली आपण त्या दिवशी अल्किन पाहिलं होतं. ठीक आहे, काय बघितलं होतं? अल्किन. अल्किन मध्ये आपण बघितलं होतं की CH2 डबल बॉन्ड CH2. आता हे काय आहे? आपला एक इथिन मॉलिक्यूल आहे, हायड्रोकार्बन आहे, जो अनसॅच्युरेटेड आहे, ज्याच्यामध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, त्याला आपण अल्किन्स असं म्हणत असतो. ठीक आहे, याचं नाव आहे इथिन, राईट. तर आता या इथिन मॉलिक्यूल मध्ये आपले जे कार्बन ऍटम्स आहेत, यांचं हायब्रिडायझेशन आहे बाळा sp2. काय आहे? sp2 हायब्रिडायझेशन आहे. आणि दुसरी एक गोष्ट काय आहे माहिती का? आता विनायलिक कार्बन जो असतो तो डबली बॉन्डेड कार्बन असतो. कसा असतो? डबली बॉन्डेड कार्बन असतो, आणि त्याचं हायब्रिडायझेशन काय असतं? sp2. म्हणजे हा कोणता कार्बन असेल? तुमचा विनायलिक कार्बन असेल. विनायलिक कार्बन. हा पण कुठला असेल? तुमचा विनायलिक कार्बन असेल. ठीक आहे, म्हणजे डबल बॉन्ड केलेला कार्बन कोणता असतो? sp2 असतो, आणि त्याला आपण काय म्हणतो? विनायलिक कार्बन असं म्हणत असतो. बघा मग डेफिनेशन काय होईल बघा. अ कार्बन atom having sp2 hybridization. आता कसं आहे, sp2 हायब्रिडायझेशन तेव्हा जास्त जेव्हा कार्बन डबल बॉन्ड करत असतो. ठीक आहे, और डबली बॉन्डेड कार्बन is called vinylic carbon atom. एक्झाम्पल मध्ये बघा, CH2 डबल बॉन्ड CH बॉन्ड CH3. ठीक आहे, आता हा डबल बॉन्ड केलेला आहे, म्हणजे हा कोणता झाला? विनायलिक कार्बन Vc. हा पण विनायलिक कार्बन Vc. ठीक आहे, आणखी एक बघू. आता रिंग स्ट्रक्चर वगैरे देतात तुम्हाला, तर तिथं ओळखता आलं पाहिजे. बघा आता हे टर्मिनल काय आहेत? आपले कार्बन ऍटम आहेत, राईट. तर हे पूर्ण जे कार्बन ऍटम्स आहेत त्याच्यामध्ये फक्त काय करायचं की असे कार्बन ऍटम्स बघायचे ज्यांनी डबल बॉन्ड केलेला आहे. ठीक आहे, तर याच्यामध्ये हा जो कार्बन ऍटम आहे, हा आहे आणि हा, यांनी काय केलंय? डबल बॉन्ड केलेलं. तर हे टोटल काय होतील? विनायलिक कार्बन होतील. काय होतील? विनायलिक कार्बन होतील, 4 आणि बाकीचे जे आहेत ते आपले कोणते? साधे. ठीक आहे, आता साधे बनण्यापेक्षा आपण आता ते अलायलिक बघणार आहोत, ते तिथे येणार आहे. ठीक आहे, आता अलायलिक बघा. आता फॉर एक्झाम्पल आपण काय बघितलं? हे एक एक्झाम्पल बघितलं होतं की डबल बॉन्ड आहे कार्बन मध्ये. ठीक आहे, आणखी एक बघूया बघा. CH3 CH डबल बॉन्ड CH2. म्हणजे आता इकडे बघा, हा कोणता आहे? तुमचा विनायलिक कार्बन आहे. हा पण कुठला आहे? तुमचा विनायलिक कार्बन आहे. असा कार्बन जे विनायलिक कार्बनच्या ऍडजसंट पोझिशनला असतो, म्हणजे हा विनायलिक कार्बन आहे, त्याच्या बाजूला हा कार्बन ऍटम आहे, आणि तो sp3 हायब्रिडाइज आहे. कसा आहे? sp3 हायब्रिडाइज कार्बन ऍटम आहे. ते कसा आहे? प्रायमरी कार्बन ऍटम आहे. त्याला आपण काय म्हणत असतो? अलायलिक कार्बन म्हणत असतो. काय म्हणत असतो? अलायलिक कार्बन. ठीक आहे, म्हणजे जिथं तुमच्या कार्बनचा डबल बॉन्ड आहे त्याच्या बाजूला जर एखादा sp3 हायब्रिडाइज कार्बन असेल, त्याला आपण काय म्हणत असतो? अलायलिक कार्बन ऍटम असं म्हणत असतो. मग काय होईल बघा, कार्बन ऍटम, द कार्बन ऍटम adjacent to the vinylic carbon is called अलायलिक कार्बन. आता हा काय असेल? तुमचा अलायलिक कार्बन. एक्झाम्पल मध्ये बघा, CH3 CH डबल बॉन्ड CH2. तर हे सगळे तुमचे काय आहेत? हा विनायलिक कार्बन आहे, हा पण कसा आहे? विनायलिक कार्बन आहे. ठीक आहे, आणि विनायलिक कार्बनच्या बाजूला sp3 हायब्रिडाइज तो कसा आहे? अलायलिक कार्बन आहे. कसा आहे? अलायलिक कार्बन. ठीक आहे, आणखी एक्झाम्पल बघा. इथं रिंग स्ट्रक्चर
विचारले जातात बघा, इथं डबल बॉन्ड काढलेलं आहे. ठीक आहे, तर आता तुम्हाला माहित आहे हे डबल बॉन्ड केलेलं आहे तर विनायलिक कार्बन VC, हा पण VC, हा पण कसा आहे VC आणि हा पण VC आहे. आता यांच्या ऍडजस्टंटला, याच्या पण ऍडजस्टंटला आणि याच्या पण ऍडजस्टंटला एक कार्बन दिसतोय मला, तो कसा आहे sp3 हायब्रिडाइज आहे, त्याने डबल बॉन्ड वगैरे केलेला नाहीये, त्याला काय म्हणतो आपण AC. AC म्हणजे हा AC नाही, अल्लाहिलिक कार्बन वाला AC. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखी बघा, आता हे पहा, हे काय तुमचे विनायलिक कार्बन आहेत, हे काय आहेत विनायलिक कार्बन आहेत, हे काय आहेत तुमचे अलायलिक कार्बन. ठीक आहे, कारण डबल बॉन्डचा जो कार्बन आहे sp2 आहे त्याच्या ऍडजस्टंटला जर एखादा sp3 असेल तर त्याला आपण काय म्हणतो अलायलिक कार्बन असं म्हणत असतो. आता जे अलायलिक कार्बन्स असतात ते प्रायमरी अलायलिक असतो, सेकंडरी अलायलिक असतो आणि 3 डिग्री आहे. ते कसं असतं बघा, बघा आता बघा इकडं CH2 डबल बॉन्ड CH बॉन्ड CH3, दुसरं एक्झाम्पल आहे CH2 डबल बॉन्ड CH बॉन्ड CH2 बॉन्ड CH3. त्याच्यानंतर आहे आणखी एक एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH बॉन्ड CH2 CH CH3 हा CH3. ठीक आहे, त्याच्यानंतर CH2 डबल बॉन्ड CH अशा पद्धतीने बघा. तर हा जो आहे हा प्रायमरी अलायलिक असतो. कसा असतो हा प्रायमरी, म्हणजे हा काय दुसऱ्या एकाच कार्बनला जुटलेला आहे. ठीक आहे, तर हा कसा झाला प्रायमरी अलायलिक, असं नाही म्हणू शकत पण ठीक आहे, याला काय म्हणायचं आता याच्याकडे डायरेक्ट CH3 ग्रुप प्रेझेंट आहे. ठीक आहे, 3 हायड्रोजन प्रेझेंट आहे, तर हा कुठला झाला प्रायमरी अलायलिक, प्रायमरी अलायलिक कार्बन. आता हा जो आहे याच्याकडे एक CH2 युनिट आहे, म्हणजे एक हायड्रोजन काय झालं परत कमी झालाय, तर हा काय होईल तुमचा सेकंडरी अलायलिक होईल. ठीक आहे, हा जर बघितला तर ह्याच्याकडे आणखी फक्त एकच CH राहिलेला आहे, त्याला काय म्हणतो आपण 3 डिग्री अलायलिक म्हणत असतो. ठीक आहे, आणि हा जर आहे तुमचा तो आहे आपला 4 डिग्री अलायलिक. ठीक आहे, आपण बघितलंय कार्बनच्या टाइपचं प्रायमरी सेकंडरी, त्या पद्धतीने हा एकाला जुटलेला प्रायमरी अलायलिक, सेकंडरी अलायलिक 2 ला जुटलेले, 3 डिग्री 3 जणांना जुटलेला, 4 ला साठी क्वाटर्नरी अलायलिक किंवा 4 डिग्री अलायलिक कार्बन एटम. ठीक आहे, तर हे झाले टाइप्स ऑफ अलायलिक अँड विनायलिक कार्बन्स. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे जे अल्काइल ग्रुप्स असतात ते काय असतात. ठीक आहे, अल्काइल ग्रुप्स काय असतात ते आपण काय करूया नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहूया. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. थँक्यू सो मच.